नमस्कार. आज आपण जाणून घेतोय IVF केलं म्हणून 100% सिझेरियनच होणार का? डिलिव्हरी कधी करायची आणि कुठे करायची? मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. IVF केलं की मनामध्ये खूप भीती असते की कधी करायची डिलिव्हरी, की 40 आठवडे थांबायचं, की IVF आहे म्हणून खूप लवकर डिलिव्हरी करायची. खूप महत्त्वाचं इथे मला नमूद करायचं आहे की IVF आहे तर रुटीन प्रेग्नन्सी सारखी केअर घेणं गरजेचं आहे. IVF आहे म्हणून वेगळं काही करायची गरज नाही. पण हां, हाय रिस्क फॅक्टर्स असतील, डायबिटीस आहे, BP आहे, बाळाचं वजन कमी आहे, तर नक्कीच आपण रेग्युलर इंटरवलनी सोनोग्राफी करून ऑब्स्टेट्रिशियनच्या सल्ल्याने आपण डिलिव्हरीची जी काही तारीख आहे ती ठरवू शकतो. पण साधारणपणे 37 आठवड्यानंतर IVF मध्ये डिलिव्हरी केली जाऊ शकते. जर सगळं योग्य आहे तर 40व्या आठवड्याला, अगदीच 38 ते 39व्या आठवड्याला सुद्धा डिलिव्हरी करू शकतात डॉक्टर तुमची. 9 महिने भरले, जर बाळाचं वजन ॲव्हरेज आहे, बाळ डिलिव्हरीच्या वाटेत गेलेलं आहे, म्हणजे पेल्विसमध्ये गेलेलं आहे, एंगेज आहे, कुठचंही हाय रिस्क फॅक्टर्स नाही आहेत, तर आपण नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा IVF मध्ये करू शकतो. आणि जर हाय रिस्क फॅक्टर्स काही असतील तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिझेरियन करावं लागू शकतं. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.